नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज शनिवार सुट्टीचा दिवस आहे, पण एक थोडंसं काम आलं होतं म्हणून काम करत होतो। आता काम पूर्ण झाले, काम करत करत मला 1 वाजले दुपारचे। आता मी ठरवतोय कुठं जायचं, मग आता मॅपवर बघतो आणि निघतो कुठंतरी फिरायला सह्याद्रीत। चला मी तुम्हाला दाखवतो। थोडी रिसर्च करून आता ठरवलंय की नीळकंठेश्वर महादेवाला जायचं। इथंच आहे, जास्त लांब नाही माझ्यापासून, फक्त 15 किलोमीटर आहे, जवळचे डेस्टिनेशन आहे। दुपारचे 1 वाजलेत, परत नंतर पाऊस चालू होतोय म्हणून मी आत्ताच निघतोय। तर तुम्हाला दाखवतो मग नीळकंठेश्वर महादेव कसं आहे, गर्दी वगैरे सगळं चेक करू। आधी गाडीमध्ये पेट्रोल भरतो, दुपारी गर्दी पण कमी असते पेट्रोल पंपावर, पेट्रोल भरतो आणि मग निघू आपण लगेच। चला पेट्रोल टाकून घेऊ आधी। खाली गेले निघायच्या आधी खातो थोडंसं, इडली आणि वडा मिक्स घेतलाय। बघा मित्रांनो, साप सापडला। आपली गाडी मस्त लावली। साप दिसला होता म्हणून त्याला जरा साईडला काढायला थांबलो होतो। साप आता साईडला काढलाय, चला आता निघूया। सुंदर आहे सगळं। कंठेश्वरला आलोय, खाली पार्किंग केली गाडीची आता, आणि हा छोटासा एक ट्रेक आहे त्याला। प्रतीक्षा येते माझ्या मागून। खाली लोक म्हणत होते आम्हाला 30 मिनिट लागतात, आता बघतो आम्ही ऍक्च्युअल मध्ये किती लागतंय। 30 मिनिट नाही लागणार, 15-20 मिनिटात जातोय। सिंहगड होतो 30 मिनिटात चढून, हा सिंहगड। हा बघा जाताना कसा मस्त नजारा दिसतोय। एक आज सगळ्यात भारी आहे की पाऊस नाही, थोडा पण पाऊस नसल्यामुळे मस्त वाटते। काय पाणी वगैरे कायसा नाही, पूर्ण वाळ्याला रस्ता आहे। संध्याकाळी पाऊस चालू होईल इकडं, आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती इथे यायचं। शेवटी आज योग आलाय, ढग भरून आलंय, पाऊस यायचा नाही एवढ्या लवकर आत्ताच। तर आम्ही येऊन पोचलोय नीळकंठेश्वर महादेवाच्या मंदिरात। सुरुवातीलाच दारावरती अशा 1-2 मूर्ती आहेत, आणि या एरियात भरपूर माकड आहेत। समोरून क्रॉस होत आहेत, ही हनुमानाची मूर्ती झोपलेली। खूप सारी माकडं आहेत तिथं, तर खूप अजून मूर्ती आहेत। हे बघा, पूर्ण शरीर सापाचं पण डोकं माणसाचं। हा पूर्ण नाथ संप्रदाय दाखवलाय मित्रांनो इथं, हे बघा। आणि हे गुरुदेव दत्त, मच्छिंद्रनाथापासून सगळे नाथ आहेत इथं।
खूप दिवसापासूनची इच्छा होती तर निळकंठेश्वरला यायचं. म्हणजे हे फक्त आम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं होतं. मस्त वाटते आज. म्हणजे एक दिवस सक्सेसफुल घालवला आम्ही. अर्धा दिवस काम केलं, थोडं ऑफिसचं होतं, पण अर्धा दिवस एकदम परफेक्ट गेला आमचा, जसा पाहिजे होता तसा. पूर्ण महाभारताचं ते बघितले, नाथ संप्रदाय बघितला. आता अजून बघू काय काय. बॅक साईडला पण काय तर होतं. मेन म्हणजे अजून आम्ही निळकंठेश्वर मंदिरात नाही गेलो. अजून आम्ही फक्त बाहेरच फिरतोय. आता आतमध्ये जाऊन बघू. पूर्ण अवतार खराब झालाय ट्रेकमुळे. ट्रेक पण मोठा आहे, अर्ध्या तासाचा ट्रेक आहे. खाली म्हणत होते आम्हाला अर्ध्या तासाचा ट्रेक आहे, आणि ते खरं आहे, अर्धा तास लागतोच ट्रेकला. चला अजून बाकीचं तुम्हाला दाखवतो काय काय. हा देवीचा अवतार. हे सगळे ऋषी आहेत आतापर्यंतचे. व्यास ऋषी, सरस्वती, सारसबाग, गणपती पण आहे इथं. कोणते ऋषी आहेत ते, त्यांचे नाव वगैरे सगळं लिहिलेलं आहे इथं. आणि हे तुकोबार आहे. हे दत्तांचं मंदिर आहे इथं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबार आहे. महादेवाची मूर्ती, मस्त अशी एक महादेवाची मूर्ती. बहुतेक खाली पाणी. हा, एकदम शुद्ध आणि स्वच्छ असं पाणी आहे खाली. आणि हे अष्टविनायकाचं मंदिर. हे पूर्ण अष्टविनायक पण आहे तिथं. महादेव, नंदी, अष्टविनायक. आणि ही मूर्ती कोणाची आता मला पण नाही माहित, कुठं लिहिलेलं पण नाहीये. अजून वर खूप आहे, वर पण जायचं आता आपल्याला. चला नेक्स्ट. ह्या पाटीप्रमाणे मंदिराचा टायमिंग संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे. फक्त 5 वाजेपर्यंतच आहे, म्हणजे लवकर येणार आहे. दत्त महाराजांची पण मूर्ती आहे इथं. आणि सगळे श्वान. चला आता आपण जाऊ निळकंठेश्वर मंदिरात. हे मंदिराचं ॲक्च्युअल गेट. तो पण एक देखावा बनवला आहे. चला आता आपण निघू निळकंठेश्वर मंदिरात. इथं पण सगळ्या मूर्त्या लावलेल्या आहेत. एक एक करून दाखवतो मूर्त्या सगळ्या. आराधना करताना समर्थ महाराज, रुक्मिणी, राधाकृष्ण, शिवपार्वती विवाह सोहळा, सप्तशृंगी माता. आपण वणीला पण जाणार आहे एक दिवस लवकरच. दत्त महाराज, तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज, संत जनाबाई दळण करताना, गजानन महाराज, बाकीचे संत. हे बघा बैठक व्यवस्था. सुंदर असं मंदिर आहे, एक सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं. गरुडराज. हे मंदिर. ह्या मंदिराचा गाभारा एकदम सुंदर असं मंदिर आहे. ही पिंड. हे बघा सुंदर असं मंदिर आहे. निळकंठेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर जायच्या मार्गाने बाहेर निघालोय. अरे बापरे, हे एकदम वातावरणच चेंज झालं सगळं. पूर्ण धोका आले. मस्त वाटते आता इथं. मी तर ते कध्या कुठल्या तरी किल्ल्यावर गेल्यासारखं फिलिंग. पाऊस यायला म्हणून आम्ही आता पटपट उरकत घेतोय आणि निघतोय आता. इकडं पण आहे थोडंफार, पण आता बघू तिकडं जाता येते का नाही. आम्ही निघत होतो खाली, आम्हाला वाट दिसली इकडे जायला. म्हणजे तिकडून जायची गरज नाही, इकडून पण एक वाट आहे जायला. आम्ही निघतोय आता इकडूनच. हे बघा मित्रांनो कसं आहे.
मस्त वाटतंय राव इथे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज. ही गोष्ट कुणाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भरपूर अशा मूर्ती आहेत. हे मंदिर आताच आम्ही हे बघून आलो. आता ह्या मूर्त्या बघतोय. भीमने जरासंधला मारलेला, जरासंधचा आणि भीमच्या लढाईचा देखावा केलाय. श्रीकृष्णांचा हत्तीसोबत युद्धाचा देखावा. महादेव पार्वती आणि हा भीम वर्सेस दुर्योधन युद्ध. हे भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर. ही एक इथं मूर्ती दिली, मस्त देखावा आहे. कुंभकर्णाला उठवतानाचा देखावा केलाय मस्त एकदम. हा कुंभकर्णाला उठवण्यासाठी खायला नेलेत, काय काय करायलेत, वाजवायलेत, सगळं दाखवलंय इथं. हा एक देखावा केलाय. बहुतेक ही भीम आणि बकासुराची गोष्ट आहे. हे काय आहे बघू आता. कुणाला माहित असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला करू स्वतःपासून सुरुवात. स्वच्छताला हवी प्रत्येकाची साथ. आता इथं राक्षसांनी देव बसलेत. करेक्ट मी इफ आय रॉंग. आणि हे कालियामर्दन सगळ्यात शेवटला दाखवलं ह्यांनी. हा कालियामर्दनाचा देखावा. हे प्रभू शंकरांनी विष प्राशन केलेलं. ही साईड बघून झाली. आता ते राहिले. आता फक्त ते बघायला जातोय आम्ही. प्रतीक्षा जाऊन थांबले पुढं. विष्णूंचा देखावा. ही विष्णूंची वामन अवतारातली गोष्ट, 3 पायाची. चला पूर्ण बघितलेलं आहे. बघितले सगळं. आपण उतरायला निघू आता. पूर्ण धुकं आलेलं आहे. पावसाच्या अगोदर आपल्याला खाली उतरायचं आहे पूर्ण. अशा तऱ्हेने आमचं पूर्ण बघून झालेलं आहे इथलं. आणि आता खाली जातोय आम्ही, कारण पुढं पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडं. पानशेत तर पूर्ण धुक्यामध्ये पुढचं. आम्ही आता पूर्ण बघून झालेलं आहे इकडचं. निळकंठेश्वर मंदिर जास्त आम्हाला दाखवता नाही आलं, कारण आतमध्ये अलाउड नाहीये फोटोग्राफी. त्याच्यामुळं अलाउड आहे फोटोग्राफी, पण शांतता एवढी होती की शांतता आम्ही पण एवढी. फोटो नाही काढले. हा, या इथं बघा कशी शांतता आहे. अनुभवा. शांतता इथे येऊन अनुभवायची आहे म्हणून आम्ही व्हिडिओ फोटो मध्ये नाही दाखवलं. शांततेचं पावित्र्य आपण न राखल्यासारखं वाटतं तिथं जाऊन जर आपण व्हिडिओ काढले तर. त्याच्यामुळे आम्ही तिथं आतमध्ये मंदिरात नाही काढले. बाहेरचं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. असेच तुम्ही अजून नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ह्या काय सांगण्यामध्ये जर माझं काही चुकलं असेल ना तर मला करेक्ट करून कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग. कारण मी पण एवढा अभ्यास नव्हता केलेला. जस्ट आम्ही ट्रिप म्हणून आलो होतो इथं, पण इथं आल्यावर एकदम वेगळाच अनुभव आला आम्हाला. आम्हाला मग नक्की सांगा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जर काही आणि चुकलं वगैरे असेल तर. तुम्हाला जर इथं यायचं असेल ना तर नक्की एकदा हा ब्लॉग बघा आणि पूर्ण, आणि मगच या. कारण याच्यात आम्ही सगळं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आम्ही निघतोय आणि आमच्यासोबत एक कुत्रा पण आहे. तुला स्वर्गापर्यंत नेणारा साथीदार. चल.
इथे यायचा एकदम कन्व्हिनियंट मार्ग. हे बघा, ट्रॅक्टरवर बसून येतात लोक. चला आम्ही पूर्ण आता मंदिर बघून उतरायचा ट्रेक चालू केलाय. आता 5:30 वाजलेत, बरोबर 5:27. आबा जरा जास्त चालले आता. फक्त जाताना पाऊस नाही लागला पाहिजे. तसं आम्ही बॅगमध्ये रेनकोट कॅरी केलाय, पण बिना पावसाचं गेल्या म्हणजे जरा स्पीडने जाता येते. पाऊस लागला आणि एक तर रस्ता नवीन आहे आमच्यासाठी. ह्या रस्त्याने आम्ही आजपर्यंत कधीच नव्हतो आलो. आम्हाला तरी पाऊस येईल वाटलं म्हणून आम्ही आता लवकर निघालोय खाली. येईल पाऊस पण कारण एक नंबर आमचा मस्त ट्रेक पण झाला. यायचा रोड पण मस्त होता, एकदम झाडी जंगल, पाऊस नव्हता आणि मंदिर पण छान होतं. म्हणजे एकदम आमचा आजचा दिवस एकदम सक्सेसफुल गेलाय आमचा. एक नंबर. आता जायचं खाली, गाडीवर बसायचं आणि नीट घरी. आपण येताना इथं पूर्ण ऊन होतं. आता बघा पूर्ण सगळं धुकं आणि आभाळ. एकच इच्छा आहे, फक्त पाऊस नाही आला पाहिजे घरी जाईपर्यंत. बघा आपला ट्रेक पूर्ण संपलेला आहे आता, म्हणजे थोडासा एक 5 मिनिटाचा राहिलाय. हे बघा जंगल. आवाज मोबाईल मध्ये येतो का नाही माहित नाही, आवाज क्लिअर येतो. आणि हे समोर बघा फक्त, हे फक्त डोळ्यांनीच दिसणारं दृश्य आहे, कॅमेऱ्याने नाही. बोर्ड पण लावलाय की खाली तुम्ही जेवढा परिसर आहे त्याचा मंदिराचा तेवढ्यातच फिरा, साईडला कुठे जाऊ नका, कारण खाली काहीतरी दुसरे ॲनिमल वगैरे असतील. त्याच्यामुळं त्यांनी ऑलरेडी तिथे लिहिलंय. त्याच्यामुळे इथं आलं तर नक्कीच तेवढं पालन करा नियमांचे. चला हे बघा एकदा समोरचं दृश्य. आणि एकदम एकदम असा स्टीप उतार आहे. मिनिटात आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे. आम्ही पूर्ण पार्किंग कसे आलो ते 20 मिनिट पण ते कसं एकदम थांबून फोटो वगैरे काढून मस्त आता निघायचं वापस. हे आपली गाडी. चला निघूया. आता आम्ही आले खडकवासला डॅम. 4 दरवाजे बंद आहेत. 4, 5, 6, 7 दरवाजे बंद आहेत आणि 2च उघडलेले आहेत फक्त.